नमस्कार, आईस किचनमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला मिसळ पाव करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मोळ आलेली मटकी 1 वाटी आणि बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, खोबरे बारीक चिरलेलं याचं वाटण बनवून घ्यायचं। आता आपण मटकी शिजून घेऊ। एका कढईमध्ये तेल टाकायचं, थोडंसं जिरं टाकायचं आणि मोळ आलेली मटकी टाकून घ्यायची। 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ टाकून मटकी चांगली शिजून घ्यायची। थोडंसं पाणी टाकायचं, झाकण ठेवून 5 मिनटं शिजून घ्यायची। मटकी अशा प्रकारे शिजवली तर तिचा उग्र वास येत नाही आणि भाजीला खूप छान चव येते। आता आपण खोबरे भाजून घेऊ। खोबऱ्याचे बारीक काप केलेले आहेत वाटण बनवण्यासाठी। आता खोबरं चांगलं खरपूस भाजून घेऊ आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटण बनवून घेऊ। अशा पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे। आता खोबरे बारीक झालेले आहे। आता त्याच्यामध्ये घरगुती मसाला टाकायचा, 10-12 पाकळ्या लसूण, थोडासा आल्याचा तुकडा आणि त्याचं वाटण तयार करून घ्यायचं। कोरडंच वाटण बनवायचं। आता इकडे मटकी पण आपली शिजून तयार झालेली आहे। आता एका भांड्यामध्ये मटकी काढून घ्यायची आणि 30 कढई धुवून त्याच्यामध्ये आपण मटकीची भाजी बनवून घेऊ। आता त्याच्यामध्ये एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि कांदा लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा। अगदी हॉटेलपेक्षा पण भारी आपण घरच्या घरी मिसळ पाव बनवू शकतो आणि फक्त 5 मिनिटांमध्ये। आता कांदे थोडेसे ब्राऊन कलरचे झालेले आहे, तर त्याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा। टोमॅटो चांगला परतून घ्यायचा। नंतर वाटलेलं वाटण टाकायचं। वाटलेलं वाटण पण चांगलं परतून घ्यायचं, खरपूस परतून घ्यायचं। मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा। असे केल्याने काय होते, आपल्या भाजीला चव खूप छान येते। आता तेल सुटलेलं आहे। आता त्याच्यामध्ये शिजलेली मटकी टाकून घ्यायची, परत परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्या अंदाजानुसार पाणी टाकायचं। हे बघा, अशा पद्धतीने आता आपली भाजी तयार झालेली आहे। वरून चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं मीठ। आता आपण मटकीमध्ये शिजवताना थोडंसं मीठ टाकलेलं होतं, तसा अंदाज पाहून मीठ टाकायचं। बघा, भाजीला किती छान तरी आलेली आहे आणि थोडंसं झाकण ठेवून अर्धवट झाकण ठेवायचं, म्हणजे तरी जशी तशी राहते। हे बघा, आता आपली मिसळ तयार झालेली आहे अशा पद्धतीने आणि तरी पण खूप छान आलेली आहे। आहे की नाही सोपी पद्धत, करून बघा। आता गॅस बंद करायचा आणि आता एका डिशमध्ये पाव घ्यायचे आणि आपण मटकीची उसळ टाकून घेऊ।